माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दबंगगिरी करण्याचा प्रयत्न करतात. माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक ज्ञानदेव पवारांचा पत्रकार परिषदेत आरोप. माणगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी हे नेहमीच दबंगगिरी करण्याचा प्रयत्न करीत असतात असा आरोप करीत ते एका राजकीय पक्षाचे कार्यकर्ते आहेत की शासनाचे प्रतिनिधी आहेत हेच आम्हाला कळत नसल्याचे सांगितले. मुख्याधिकारी यांनी नगरपंचायतीत मनमानी कारभार सुरू केला आहे. नगरपंचायतीत निर्णय नगरपंचायत कार्यालयातच घेतले गेले पाहिजेत, परंतु हे अधिकारी नगरपंचायतीची बैठक नगरपंचायतीच्या सभागृहात न लावता एक राजकीय ठिकाण असणाऱ्या खाजगी जागी घेतली. सभासदांना डावलून हे अधिकारी सभा बोलवत असतात. हे अत्यंत चुकीचे असून या मुख्याधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माणगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार यांनी पत्रकार परिषद बोलताना व्यक्त केली. माणगावात काही दिवसांपूर्वी एका प्लास्टिक विक्रेत्या व्यापाऱ्यावर कारवाई केली होती. या विषयावर माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन याचा खरपूस समाचार घेतला. यावेळी बोलताना ज्ञानदेव पवार म्हणाले की अचानक धाड टाकून शिवनी त्याच्यावरती चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आणि त्या संदर्भात एक लोकप्रतिनिधी म्हणून मी प्रश्न विचारला असता शिव साहेबांनी सांगितलं की आपण थोड्या दिवसामध्ये बसू आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. परंतु अचानक शिवसाहेब हे कुठल्या पक्षाचे आहेत की काय मला माहिती नाही, परंतु शुक्रवार दिनांक 27 मार्च रोजी एक राजकीय अड्डा असणाऱ्या ठिकाणी त्यांनी ही सभा बोलवण्याचे अधिकार जरी त्यांना असले तरी सदस्यांना डावून सभा घेण्याचे अधिकार नाही. आणि हा एक गंभीर विषय आहे. या विषयावरती सर्व सन्माननीय सदस्यांना विश्वासात घेऊन कारवाई करणं इष्ट होतं, परंतु शिव नेहमीच दबंगगिरी करण्याचा प्रयत्न करतात. गोरगरीब जनता ही घाबरते आणि त्यांच्यासमोर बोलत नाहीत. कायद्याचं वचक पोलीस यंत्रणा आली की सर्वसामान्य माणूस खूप घाबरतो, कारण त्याला सुद्धा कायद्याचं ज्ञान नसतं म्हणून तो घाबरतो. तो चुकीचा नसतो, परंतु चुकीच्या पद्धतीने कारवाई करणारा माणूस जो आहे तो कुठल्या तरी पक्षाचं काम करतोय असं मी त्याच्या निदर्शनास आणून दिलं की नगरपंचायत आपण एवढे पैसे म्हणजे भाड्याने घेऊन सुद्धा नगरपंचायतीमध्ये एकही कर्मचारी आणि एकही अधिकारी नव्हता. 27 तारखेला 12 वाजता गेलो होतो, 3 वाजेपर्यंत मी बसून होतो तिथे. त्यावेळेस त्यांचा हा इकडे विषय चर्चा चालू होती. तर नगरपंचायतीमध्ये जर शिवला जर का शासकीय काम करायचं नसेल, शिव कुठेही गेले कुठल्या पक्षात तर आमचं काय म्हणणं नाही, त्यांनी तिथे जाऊन त्यांची भांडी घासावी. परंतु लोकशाहीमध्ये जिवंत राहिली पाहिजे. आम्ही माझं पद गेल्यानंतर मी सतत जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु कधी शिव आम्हाला वेळेवरती भेटत नाहीत. काल बजेटची मिटिंग असून सुद्धा शिव 15 मिनिटं उशीर आले. हे जर अधिकाऱ्यांवरती जर वचक नसेल तर म्हणजे लोकशाही जिवंत नाही असं त्याचा अर्थ होईल. आणि म्हणून मी आपणास सुद्धा विनंती करतो, कारण पक्षाच्या विरुद्ध लिहिणं आपलं कामच आहे, किंवा एखाद्या व्यक्तीचं लिहिणं चुकीच्या पद्धतीचं असेल तर त्याच्यावर लिहिलं तर रागमांडणीचं काही गरज नाही ना. आणि म्हणून माझी तुम्हाला सुद्धा विनंती आहे की लोकशाहीचा तिसरा स्तंभ हा आपण आहात आणि म्हणून आपल्या लेखणीला किंमत आहे. जेव्हा विरोधी पक्ष सक्षम असेल तरच या गोष्टी निदर्शनास येतील, अन्यथा त्यांना गुंडाळून ठेवण्याचा प्रयत्न करतात. परंतु मी जिल्हा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष म्हणून काम केलं. प्रत्येक डे टू डे परिस्थिती बाहेर जे काय केलं, कुठले टेंडर काढले, कुठले कामाचं बिलं काढली, तर ते आम्ही वेबसाईट चालू केली होती आणि त्याच्यावरती सर्व नागरिकांना हे दिसावं, स्वच्छ कारभार हा दिसावा म्हणून ते केलं होतं. परंतु यांनी कधीही ते पुन्हा ती साईट चालू ठेवली नाही, बंद केली. आणि ह्या जो व्यापारी आहे त्या व्यापाऱ्यांना बाजूला घेऊन राजकीय अस्तित्व कसं वाढवता येईल याकडे खऱ्या अर्थानं त्यांचा कल होता. आणि म्हणून जोपर्यंत नगरपंचायत आहे किंवा अस्तित्वात आहे तोपर्यंत विरोधी पक्षाने काय त्यांना आंदोलन केलेलं नाही. आणि म्हणून शिवनी एक अधिकारी म्हणून, दक्ष अधिकारी म्हणून त्यांनी योग्य पद्धतीने वापर करावा. नगरपंचायतीचे जे निर्णय असतील ते नगरपंचायतीमध्येच घेतले गेले पाहिजेत. कुठेतरी कोणाच्या घरी जाऊन घेतले जाऊ शकत नाहीत, त्याला काही लोकशाही म्हणता येणार नाही. आणि म्हणून मी त्यांना जाब विचारला की तुम्ही कुठे होतात. हे एखादा अर्ज असेल तरी सही घ्यायला नगरसेवकांच्या घरी जात आहेत. मध्ये
सभापती पदाची निवडणूक झाली त्यावेळेस सुद्धा फक्त सत्ताधाऱ्यांना कळवण्याचं काम करत, सत्ताधाऱ्यांचं काम करणार. आम्ही 10 वेळा विचारून आम्ही कुठलेही प्रश्न विचारलं त्याचं उत्तर मिळत नाही. तुम्हाला लेखी देते सांगतात ते वेळ मारून देतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर सीओ आल्यापासून कोणाकोणाला ओसी दिली आणि शिस्ती दिली याचं एक मी लेखी पत्र त्यांच्याकडे केलं आहे. पण त्या पत्राचं काही उत्तर आम्हाला अजूनपर्यंत मिळत नाही. ज्या ज्या वेळेस सभा होते त्या त्या सभेमध्ये सांगतो आम्ही मिनिट्स घ्या आणि मिनिट्सची कॉपी आम्हाला द्या, उचलिंग तुम्ही नंतर द्या. उचलिंगमध्ये सुद्धा केलेली चर्चा ही त्याचं म्हणजे ज्या सदस्यांनी चर्चा केली त्याचं नामोल्लेख नसतो, कोणाचं काही ना डायरेक्टली उचलिंग चार्टमध्ये लिहिली जाते. आणि मताच्या बळावरती प्रत्येक वेळेस मी क्युरी काढली की ते म्हणतात 10 ठराव मतावरती जाणार, मताच्या बळावरती ते खोटे काम करत आहेत. आणि म्हणून अशा मी तर भ्रष्ट अधिकारी म्हणेन की अशा भ्रष्ट अधिकाऱ्यावरती वरिष्ठांनी लक्ष देऊन त्यांच्यावरती तात्काळ कारवाई करावी आणि लोकशाहीचा सुस्कारा सोडण्याची संधी आम्हाला द्यावी ही मी वरिष्ठांना सुद्धा विनंती करेन. जी कंपनी आहे ती राज्य शासनाने बंद करावी. गोरगरीबचा तर शेवटी असा आहे की पोटासाठी लोक धंदा करत असतात, परंतु जर ती कंपनीच बंद झाली हा प्रश्नच येणार नाही. आणि म्हणून तुम्ही याचा उल्लेख केला डम्पिंग ग्राउंडचा, बजेटमध्ये जवळजवळ 45 लाख रुपये खर्च दाखवलाय आणि 45 माणसं सुद्धा काम करताना कधी दिसली नाहीत आम्हाला एवढ्या दिवसामध्ये. अनेक वेळा आपण सोबत होतो, आपण पाहणी केली तिथे जाऊन, परंतु त्याच्यामध्ये प्रगती कुठल्याही प्रकारची झाली नाही. जे अवजार जी खरेदी केली आहे ते अवजार आजही सुद्धा ती मशीन सुद्धा पडून आहे, बंद आहे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला सीओ जबाबदार आहेत. नको त्या गोष्टी खात्यामधून पैसे वर्ग करणं, चुकीचा ठराव घेऊन आणि ते कॉन्ट्रॅक्टरला देणं, हे सगळे धंदे सीओ साहेबांचे चालू आहेत. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की मी लेखी सुद्धा कलेक्टर साहेबांना त्यांची तक्रार करणार आहे की त्यांनी या व्यक्तीच्या संदर्भात म्हणजे सीओच्या संदर्भात खातेनिहाय चौकशी करावी अशी माझी मागणी असेल. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे शहर प्रमुख नितीन दसवते, शिवसेना संपर्क प्रमुख माणगाव प्रसाद धारिया, माजी उपसरपंच अनंता थळकर, अनिल सोनार, सौरभ खैरे, गणेश जाधव आदी शिवसैनिक उपस्थित होते. कोकण एक्सप्रेस चॅनलसाठी माणगाव प्रतिनिधी मजिद हजिते. कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.